अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपल्यासोबत नाशिकच्या मीरा देशमुख यांनी आपला स्वामींचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. तोच अनुभव आपण आज ऐकणार आहोत. मीराताई या IT कंपनीत काम करायच्या. ते त्यांच्या नाशिकच्या पंचवटीतील छोट्याशा घरात नवरा आणि त्यांच्या 2 वर्षाच्या मुलासोबत ते राहत होते. एके दिवशी त्यांचा मुलगा आर्यन याला अचानक ताप भरला आणि त्याच्या अंगाची थरथर सुरू झाली. मीराताईंनी त्याला तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये हलवले. तेथे डॉक्टरांनी त्याची काही चाचण्या केल्या, पण डॉक्टरांना काही कारण सापडत नव्हतं आणि थोडे दिवस डॉक्टरांनी त्याला ऑब्झर्वेशनसाठी ठेवले. दिवसेंदिवस ताप वाढत होता. ताप काही कमी होत नव्हता आणि आर्यन बेशुद्धही पडू लागला होता. मीराताई आणि त्यांचे पती निराश होऊ लागले होते. त्यात त्यांना डॉक्टरांनी सांगितले, आर्यनच्या अजून काही चाचण्या कराव्या लागतील, तेव्हाच नक्की कारण कळेल. मीराताई हताश होऊन एका शांत ठिकाणी जाऊन बसल्या. तेवढ्यात त्यांना त्यांच्या आजीने सांगितलेले बोल आठवले. बाळा, संकटात सापडशील तेव्हा स्वामींना हाक मार, ते लगेच धावून येतील. मीराताई या स्वामी सेवेकरी होत्या, त्यामुळे त्यांना स्वामींवर प्रचंड श्रद्धा होती. त्यांनी लगोलग स्वामींना साकडं घातलं. आपल्या मुलाला बरं करण्यासाठी प्रार्थना केली. त्याच रात्री पहाटे 3 वाजता मीराताईंना झोपेतून जाग आली. त्यांना असा भास झाला की कोणीतरी त्यांना आवाज दिला आणि सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मीराताई डचकल्या आणि पटकन उठल्या. त्यांनी उठून आजूबाजूला बघितले तर कोणीच नव्हते. पण आर्यनच्या पलंगाजवळ जिथे तो झोपला होता तेथे चंदनाचा सुगंध येत होता. मीराताईंना कळले, हे स्वामीच असतील. स्वामींनीच मला दर्शन दिले आहेत. त्याचवेळी ते वेळ न घालवता लगेलग उठून स्वामींची आरती म्हणण्यास सुरुवात केली आणि नामस्मरणास सुरुवात केली. त्यांनी त्याच दिवशी ठरवले की माझ्या मुलाला घेऊन मी अक्कलकोटला जाईन. त्यांनी ऑफिसला रजा घेतली. सोबत त्यांच्या पतीलाही सांगितले. दुसऱ्या दिवशी पहाटे ते तिघेजण अक्कलकोटसाठी निघाले. ट्रेनमध्ये आर्यन गाढ झोपला होता. मीराताई हळूच म्हणतात, स्वामी, तुम्ही आमच्यासोबत आहात ना? काही करा, पण माझ्या आर्यनला वाचवा. दुपारच्या सुमारास ते अक्कलकोटला पोहोचले आणि फ्रेश होऊन स्वामींच्या मठात गेले. तेथे खूप मोठी दर्शनासाठी रांग लागली होती, पण थोड्याच वेळात ते स्वामींच्या जवळ पोहोचले. मीराताईंनी आर्यनला स्वामींसमोर उभे केले. त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते आणि रडत रडत स्वामींना ते साकडं घालत होते. स्वामी, मला काहीही नको, फक्त माझ्या लेकराचा जीव वाचवा. मी आयुष्यभर तुमची सेवा करेन, तुमचे नामजप करेन. एवढे बोलून ते बाहेर पडले. मीराताई बाहेर येताच त्यांना एक वृद्ध साधक भेटले आणि ते बाबा म्हणतात, तू काळजी करू नकोस, तुझं बाळ ठीक होईल. पण तू श्री स्वामी समर्थ या नामजपाचा 7 दिवस 108 वेळा जप कर. घरात चंदनाचा दिवा लाव आणि रुग्णालयात जाताना नामजप करत जा. मीराताई चक्क झाल्या. त्यांना भानच राहिलं नाही. त्यांना विचार पडला की या बाबांना कसे कळले की माझा मुलगा आजारी आहे. त्या काही कृती करण्याच्या अगोदरच ते बाबा तिथून नाहीसे झाले. मीराताईंनी खूप शोधले, पण तिथे कोणीच भेटले नाही. त्यांना कळून चुकले की दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात स्वामी समर्थ महाराज होते. त्यांनी घरी येऊन स्वामींनी जसे सांगितले तसेच केले आणि डॉक्टरांनी 7व्या दिवशी आर्यनची तपासणी केली. डॉक्टर स्वतः चक्क झाले आणि मीराताई आणि त्यांच्या पतीला बोलवून घेतले. त्यांना बोलवून सांगितले की हा तर चमत्कारच आहे. तुमच्या आर्यनला कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे. तुमचा आर्यन पूर्णपणे बरा झाला आहे. त्याचा ताप पूर्णपणे निघून गेला आहे. त्याची रक्तात असणारी सर्व इन्फेक्शन निघून गेली आहेत. मीराताई थरथर कापू लागल्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मीराताईंना तिथेच दवाखान्यात चंदनाचा आणि फुलांचा सुगंध येऊ लागला. त्या समजून गेल्या की माझ्या अवतीभोवती स्वामीच आहेत. त्यांचीच ही कृपा आहे. त्यांनीच माझ्या मुलाला बरे केले. त्यांनी मनोमनी स्वामींचे आभार मानले. तेथून पुढे मीराताईंनी अजून जास्त स्वामी सेवा करण्यास सुरुवात केली. त्या दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊ लागल्या आणि इतरांनाही स्वामींबद्दल सांगू लागल्या. आणि काही दिवसांनी स्वामींनी त्यांना पुन्हा स्वप्नात दृष्टांत दिला. बाई, माझ्या नामावर विश्वास ठेव, अजून नामजप कर. संकट आली तर घाबरू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. जो पूर्ण विश्वासाने मला हाक मारतो, मी त्याचे रक्षण नेहमी करतो. असाच त्यांनी आपल्यासोबत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. तुम्हालाही जर आपला अनुभव आमच्यासोबत शेअर करायचा असल्यास पुढे दिलेल्या ईमेल ID वरती संपर्क करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.